नमस्कार, मी लालेंद्र कुंभलवार या व्हिडिओद्वारे कळवतो की मी ग्रामपंचायत कार्यालय चिचखेडा, पंचायत समिती मोहाडी यांना सहाय्यक जनमाहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय मोहाडीमार्फत माहितीचा विषय ग्रामपंचायतीचे आपले सरकार सेवा केंद्र यावर करण्यात आलेल्या खर्चाची व यामार्फत आपले नमुने ऑनलाईन कसे पाहावे याबाबतची माहिती अधिनियमानुसार मिळविण्याबाबत ज्या कालावधी संबंधात माहिती हवी असेल तो कालावधीमध्ये शासनाने जेव्हापासून हा नमुना ठेवण्याचे नियम केले तेव्हापासून ते आजपर्यंतची माहिती हव्या असलेल्या माहितीच्या वर्णनात विषय व कालावधीनुसार आपल्या ग्रामपंचायतीचे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक संग्राम 2015/प्रक्र 93 संग्राम कक्ष दिनांक 11/8/2016 नुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये ई पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरूपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा जास्तीत जास्त प्रकारच्या बँकिंग सेवा ग्रामीण जनतेला एकत्र केंद्रावर मिळाव्या या हेतूने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र शासनाच्या ई पंचायत प्रकल्प 11 NIC आज्ञावली ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 चे 1 ते 33 रजिस्टर डिजिटल स्वरूपात व ऑनलाईन करणे, ग्रामपंचायतीद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा ऑनलाईन करणे इत्यादी कामे करण्यात येतील असे नमूद आहे. आपल्या ग्रामपंचायतीने नमुना 1 ते 33 पर्यंतचे यानुसार ऑनलाईन केल्याचे व ते सामान्य जनतेस ऑनलाईन बघण्यासाठी आपल्याकडून त्या प्रकारची ज्यामध्ये बघता येईल अशी साईटची लिंक व ते ज्या प्रकारे ठेवले जाते त्याचे आयकॉन स्वरूप द्यावे. आपल्या ग्रामपंचायतीने दरवर्षी किती ऑनलाईन दाखले जारी केले व त्याबाबत एकूण जमा राशी याची माहिती द्यावी. जनतेला ज्यांना दाखले दिले व शुल्क घेतले तर त्याबाबतच्या पावत्या यांची छायांकित प्रत काढून त्या सर्व पानावर RTIचा लोगो व सक्षम अधिकारी यांच्याकडून प्रत्येक पानावर सही व शिक्का व माहिती पेजिंग करून ही संपूर्ण माहिती मला अधिनियमातील तरतुदीनुसार द्यावे. माहिती टपालाने मागितलेली आहे, नोंदीच्या डाकेने मागितलेली आहे व अर्जासोबत दारिद्र्य रेषेच्या माझा दाखल्याची झेरॉक्स छायांकित कलर सोबत जोडली आहे. अर्ज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 ला आवक शाखा पंचायत समिती मोहाडी इथं देऊन रिसिव्ड घेतलेली आहे. त्यानुसार जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांनी माझे अर्ज कलम 6(3) नुसार हस्तांतरित केलेले आहेत जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत चिचखेडा यांना व त्याची प्रतिलिपी मला देऊन मला माहितीस्तव अग्रेषित व आपला अर्ज जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत चिचखेडा पंचायत समिती मोहाडी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. मागणी केलेल्या संदर्भात आपण त्यांच्याशी संपर्क साधावा अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाले. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत चिचखेडा यांनी मला अशा प्रकारचे एक लिखित पत्र दिलेले आहे. त्यामध्ये माहिती उपलब्ध करून देत असल्याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे व टिपमध्ये महा-ई-ग्राम इन या साईटवर 1 ते 33 नमुने अद्ययावत केले जातात अशा प्रकारचे हे पत्र दिलेले आहे व हे पत्र मला यांनी नोंदीच्या रजिस्ट्री डाकेने पाठविलेले आहे व ही माहिती ही अशा प्रकारची मला दिलेली आहे. सन 2024-25 चा हे एक पेज आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती यांनी मला दिलेली आहे मार्करने हायलाईट करून. अशा प्रकारचे काही पेजेस यांनी मला पाठविलेले आहेत जे की सही व शिक्का त्या पेजवर नाही, कोणत्याही पेजवर ग्रामसेवकाचा सही व शिक्का नाही. अशा प्रकारे ही माहिती त्यांनी मला पाठवली. यानंतर या माहितीवर माझे समाधान झाले नाही म्हणून मी याची द्वितीय अपील
प्रथम अपील पंचायत समिती कार्यालय तुमसरमध्ये 5 डिसेंबर 2025ला केलेली आहे व ही प्रथम अपील माझी लेखी युक्तिवादासह एकूण 12 पृष्ठांची दाखल केलेली आहे. त्यानंतर जनमाहिती अधिकारी यांनी माझी ही अपील सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांनी 16/12/2025च्या पत्रानुसार श्री NC बिसेन विस्तार अधिकारी पंचायत तथा अपिली अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांच्याकडे सुनावणी घेऊन निर्णय द्यावा व तसा अहवाल सादर करावा म्हणून पत्र दिले. त्यानंतर NC बिसेन यांचे 23/12/25ला सुनावणीचे मला नोटीस आले. NC बिसेन यांचे 29/12/2025ला सुनावणीचे नोटीस आलेले होते. त्यानंतर आदेश सुद्धा पारित झालेले आहे की 10 दिवसाच्या आत विनामूल्य उपलब्ध करून द्यावी माहिती व उलट टपाली या कार्यालयास कळविण्यात यावे. मी माझ्या लेखी युक्तिवादामध्ये संपूर्णपणे सत्यता कळवलेली आहे. संबंधित ग्रामपंचायतला जी माहिती मागितलेली आहे त्या स्वरूपात ती मला माहिती मिळालेली नाही. याबाबत जे आदेश झालेले आहेत त्यानुसार मी हे व्हिडिओ फेसबुकला अपलोड करत आहे. कारण राज्य माहिती आयुक्त खंडपूर नागपूर यांच्याकडे मला पुढील 90 दिवसाच्या आत ही अपील दाखल करता येते. आदेश आहे 9 जानेवारी 2026चा. या आदेशानुसार मला आतापर्यंत जी माहिती मी मागत आहे ती अप्राप्त आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या व्हिडिओकडे लक्ष देऊन मला जी माहिती अपेक्षित आहे ती मिळवून द्यावी अशा प्रकारची मी विनंती करतो.